नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. शासन सेवेत सामावून घेण्याबाबत पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन. शासन सेवेत नेमणुका मिळण्याबाबत पदवीधर अंशकालीन कर्मचारी गेल्या 25 वर्षांपासून लढा देत आहेत. पदवीधर अंशकालीन उमेदवारांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत शासनाने सन 2004 व दिनांक 2 मार्च 2019, 17 ऑगस्ट 2019 व त्यानंतर 30 सप्टेंबर 2020 व फेब्रुवारी 2021 रोजी अंशकालीन उमेदवारांना नेमणूक देण्याबाबत वरील आदेश निर्गमित केलेले आहेत. परंतु अद्यापही शासनाच्या आदेशाची कार्यवाही झाली नसल्याने पदवीधर अंशकालीन कर्मचारी नेमणुका मिळण्यापासून वंचित आहेत. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सौ वैशाली राणे मॅडम, श्रीमती भारती साळवी, डॉक्टर DN शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 13 ऑगस्ट पासून तीव्र आंदोलन सुरू केले आहे. पदवीधर अंशकालीन उमेदवारांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हे सदरील आंदोलन चालूच राहील असा निर्धार यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल प्रतिनिधी रवी कुंटे, हिंगोली. आणि आपल्या याचिकेत 1000 टक्का हा एक मुद्दा देतो. पुन्हा काल परत अंशकालीन देश घेतले का? ते विनाट घेतले. कोणत्या शेवर घेतले? ते किराडा विभागाची यार काढा त्याने विनाट. म्हणजे आम्हाला परीक्षा, त्यांना परीक्षा नाही. कोर्टातच मुद्दा धरणार आहे. यांना तर परीक्षा नाही, यांना का नाही? आरोग्य विभागाचे एक आहे. काल आपण निरीक्षक घेतले ना, काल परवा सगळे. आता दुसरा सांगा. गेला कॉन्ट्रॅक्ट बेसिस रेट होतं आरोग्य विभागात. 2/3/2019 च्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यात. आता एक सांगितलं की जनगणनेचा आता मग तो मुद्दा काय आहे माहिती आहे का? आमचा म्हणजे ह्याच्या खालच्या ते मुद्दा सांगतो मला. पत्र नाही गेले ते, शांत राहा, मी तुम्हाला हो टेनवेले साहेब. आता हे आपल्याला मुद्दे कोणाला द्यायचे? हा, चर्चा करायची त्यांच्या बरोबर. नाही, आणि त्याला पत्र हे द्यायचं आहे, हे पण द्यायचं आहे. टाईप नाही, हस्ताक्षर द्यायचं चालतं. निवेदन द्यायचं त्यांना. भांडेकर साहेब बनवलं का? जोपर्यंत तो हयात आहे अंशकालीन तोपर्यंत त्याला घेण्यात द्यावा. आपल्याला तोंडी सांगितलेलं त्याला सचिवांनी आम्हाला लेखी पाहिजे. तोंडी सांगितलेलं हां, तोपर्यंत 15 वर्ष मिळाली. वयाच्या पुढे अगोदर वयाच्या 65 वर्षापर्यंत पुढे अगोदर तिथं ऊन लागा लागलं चालेल. मला फक्त सांगा वयाची अट शिथिल करून पुढे काय सांगा, किती वर्ष करू? शिथिल करण्यात यावी. काय रिटायरमेंटचं 65 करा. हो, 65 का नाही? ऐका ना, 60 वर्ष आहे ना, आमचं 60च्या 58 आहे. आपलं 55 आहे. आता आपल्याला 55 आहे. 55 ना, वयाची अट शिथिल करण्यात येईल. नाही, 55 ते 10 वर्ष अशी सर्व्हिस भेटावं. वयाची अट शिथिल करण्यात येईल. आपण कुठेपर्यंत किती वयाचे दोन मुद्दे द्या. पेन्शन पाळी झालं 50 वर्षाच्या पुढे 50 काय तर ह्यांचा तोडगा काढून काम करू. हिंगोली जिल्हा प्रतिनिधी रवी कुंटे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.